माननीय श्री कैलासवासी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या रक्षा विसर्जनासाठी जनसागर लोटला। अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर। कैलासवासी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या रक्षा विसर्जन धार्मिक विधीप्रमाणे पार। विटा व खानापूर तालुक्यातील लोकप्रिय N24 मराठी न्यूज चॅनलवर मी खानापूर तालुका पेन्शन संघटनेच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहत आहे। हनुमंतवडी ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र पेन्शन संघटना यांच्या वतीनं मी भावना श्रद्धांजली वाहत आहे। सर्वांनी पाठिंबा सुरू द्या। खानापूर आटपाडी तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसणारे आणि खोंड्या माळवणावरची पाणी फिरवून हिरवं नंदनवन फुलवणारे पाणीदार कार्यसम्राट दमदार आमदार आणि अखंड महाराष्ट्रभर त्यांची कामाचा माणूस म्हणून ओळख असणारे आपल्या मतदारसंघाचे कैलासवासी अनिलभाऊ बाबर यांच्या आत्म्याला सद्गती आपल्या खानापूर आटपाडी तालुक्याचा देवच हरपलेला आहे। या देव हरपल्यामुळे संपूर्ण खानापूर आटपाडी तालुका मोडका झालेला आहे। गर्णिकी आणि गर्णिकी सत्यमेव जयते सेवा सोसायटीच्या वतीनं मी शिवाजी माजी चेअरमन भावना संपूर्ण श्रद्धांजली वाहतो। परमेश्वराने भाऊंच्या हुतात्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वराची प्रार्थना। जय ॲडव्होकेट विनोद गोसावी सांगली जिल्हा भाजपच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करीत आहे। स्थानिक कार्यकर्त्यांना विनंती राहील, आपण कृपया सहकार्य करा। विविध संस्था आणि जिल्हा स्तरावरील नेते मंडळी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। शेतकरी संघटनेचे महेश कराडे, शेबू योजनेचे जनक आणि खानापूर आटपाडी दुष्काळी तालुक्याला पाणीदार म्हणून अनिलभाऊ बाबर यांचं अचानक दुःखद निधन झालं। सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय राबणारे आणि या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अनिलभाऊंचं दुःखद निधन झाल्यामुळे या दुष्काळी भागाची तर हानी झाली आहे, पण जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे। मी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आदरणीय राजू शेट्टी यांच्या वतीनं जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। त्यांच्या कुटुंबियांना या दुःखात ताकद मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। गेलेला माणूस येणार नाही, परंतु त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट आहे आजच्या घडीला। खरं म्हणलं तर त्यांचा गोतावळा मोठा आहे। नुसतं कौटुंबिकच नव्हे तर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी जी माणसं जमा केली की मोठा गोतावळा त्यांनी त्या ठिकाणी जमा केलेला आहे। या सगळ्या मंडळी आज कुठल्या परिस्थितीमध्ये जात आहेत हे आपण समजू शकतो, परंतु ह्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी या परिस्थितीतून बाहेर यायचा परमेश्वरानं ताकद द्यावी अशा प्रकारची परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। हे सगळं करत असताना दोन व्यक्तींची नावं मी मुद्दामून घेईन। त्यांचा वाहन चालक ड्रायव्हर सर्जेराव आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या नेहमी सोबत असणारा शहाजी त्यांचा एक लोकनेते आहे। तर विशेष करून हा जमलेला सर्व जनसागर जो आहे हा फक्त विटा खानापूर तालुक्यातला मर्यादित जनसागर नसून मला असं म्हणावं वाटतंय की संपूर्ण भारतातील जलाय बांधवाच्या रूपातून आलेला हा जनसमुदाय भाऊंच्या बद्दल एवढं सर्वांचं प्रेम आणि भाऊंचंही या सर्व आपल्या मतदारसंघातील
विशेष करून त्यांचा जर अतुल प्रेम, त्या प्रेमातून एकच भाऊच्या बद्दल दोन शब्द सांगावं वाटतंय आपल्या सर्वांना. जीवनात येऊन माणसाने दोन अवश्य कामं करावीत. त्या दोन पैकी एक असं काम करावं की हा जनसागर बघून, या जनसागराच्या रूपातून एक तर त्या व्यक्तीला आपल्या समाजकार्याबद्दल जिवंत राहण्यासाठी अवश्य एक तरी पुस्तक लिहावं, कारण तो व्यक्ती अतिशय आजारावर होऊन राहतो. बाबूचे शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर ते शब्द त्याला अपुरेच आहे. आणि भाऊ कसं होतं याचं उत्तर, हा जो दोन समुदाय आहे हे उत्तरच आहे त्याचं. हे बघूनच आपण त्याच्याविषयी ठरवू शकतो. माझं दुसरं जास्त संबंध होता भाऊशी, आणि 4 महिन्यामध्ये एका लॉन्चच्या कामासाठी गेलो तर असे त्याला आपण केलं बसल्या ठिकाणी काम केलं माझं. तर अशा त्यांना माझं गाव मोठीकडे त्याला भाव श्रद्धांजली वाचायला थांबतो. तर यानंतर दिलीप कटकरी सर शिक्षण संस्थेच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करत आहेत. उत्तमदादा पवार सर, रयत शिक्षण संस्था सफाराचे जनरल बॉडी सदस्य, या भागाचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर यांचं दुःखद निधन झालं. रयत सेवकांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, सर्व शाखांचे मुख्याध्यापक यांच्या वतीने पूर्ण श्रद्धांजली. शनिगेवाडी ग्रामस्थ, बनपुरी सरपंच, सर्व ग्रामस्थ व आटपाडी तालुक्याच्या वतीने पूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. यातून बाबर कुटुंबियांना सावरण्याचं बळ शक्ती परमेश्वर द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो. उत्तमदादा पवार सर, यानंतर युवती जाधव सर आपण स्टेजवरती या. जे के बापू जाधव, मानसिंग बँक आपण स्टेजवरती या. भाऊंचा मी एक समवयस्क साथीदार, बालपणापासून मी त्यांचा एक स्नेह आहे. भाऊंचं व्यक्तिमत्व अजात शत्रू व्यक्तिमत्व होतं. अचानक त्यांच्या जाण्यानं मी स्वतः, माझं कुटुंब, संबंध, तालुका, 2 तालुके नव्हे जिल्हा पोरका झालेला आहे. मी माझ्या गावच्या वतीनं रेवानगर गाव, त्याचबरोबर विटानगर परिषदेचे सर्व उपनगर, गांधीनगर, भवानीनगर, सूर्यनगर आणि रेवानगर या सर्वांच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. विटा प्रतिनिधी शिराज भैया, चिखलगार, विटा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.